नमस्कार मित्रांनो, नोकरदार आणि कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे। जर तुमचा जुना पीएफ पेन्शन किंवा विम्याचे पैसे कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून अडकलेले असतील तर आता काळजी करण्याचे कारण नाही। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने एक विशेष मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत तुमचे सर्व प्रलंबित दावे अगदी सहज आणि जलद मार्गाने निकाली काढले जाणार आहेत। ही नेमकी मोहीम काय आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर। तर मित्रांनो, बऱ्याचदा कंपनी बदलामुळे, केवायसी अपडेट नसल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ किंवा पेन्शनचा क्लेम रिजेक्ट होतो किंवा प्रलंबित राहतो। या सर्व समस्या सोडवण्यासाठी ईपीएफओने ही विशेष निवारण मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेचे प्रमुख फायदे कोणते आहेत पहा मित्रांनो। पहिला आहे प्रलंबित दाव्यांचा जलद निपटारा। जुने अडकलेले पीएफ ट्रान्सफर, विड्रॉल आणि पेन्शनचे नवीन क्लेम प्राधान्याने मंजूर केले जात आहेत। दुसरा आहे विम्याचा लाभ। दुर्दैवाने नोकरी दरम्यान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला मिळणारा विमा क्लेम वेळेत आणि विना अडथळा मिळवून देण्यावर भर दिला जात आहे। तिसरा आहे क्लेम रिजेक्शन कमी करणे। छोट्या मोठ्या त्रुटींमुळे क्लेम रिजेक्ट न करता कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्या त्रुटी त्वरित दुरुस्त केल्या जात आहेत। तुम्हाला काय करावे लागेल तर मित्रांनो, सर्वात आधी तुमच्या यूएएन पोर्टलवर लॉग इन करा आणि तुमचे आधार, पॅन व बँक खाते लिंक केवायसी पूर्ण आहे की नाही ते तपासा। जर तुमचा कोणताही क्लेम अडकला असेल तर EPFIGMS पोर्टलवर, त्यालाच म्हणतात EPFO ग्रीव्हन्स पोर्टल वर जाऊन आपली तक्रार नोंदवा किंवा जवळच्या EPFO कार्यालयातील सुविधा केंद्राशी संपर्क साधा। या मोहिमेदरम्यान दाखल केलेल्या तक्रारीवर युद्ध पातळीवर काम सुरू आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुमच्या सर्व नोकरदार मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना अडकलेला पीएफ किंवा पेन्शन त्यांना वेळेवर मिळू शकेल। आणि अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।